नमस्कार, शुभप्रभात सर्वांना. आज आमच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही जात आहे एका नवीन ठिकाणी आणि सकाळचे आता वाजले आहेत अराउंड 6 वाजायला अजून 10 मिनिटं आहेत आणि आम्ही सगळे निघालो आहे एका नवीन ठिकाणी. जे आम्ही पहिले इथे कधीच नाही गेलो अजून आणि पहिल्यांदा आम्ही ते एक्सप्लोर करतोय. तुम्हाला दाखवतो आम्ही. मला कळत थोड्या वेळाने आम्ही कुठे जातोय ते. तुझा स्टार्ट झालेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही जवळजवळ आमच्या भिवंडी बायपासला पोहोचतो आहे. सीएनजी वर आम्ही निघतोय इकडनं. बायपासला तर मी सीएनजी वरलाय. आता बायपास वरून निघालोय मी. लागलेलो आहे. तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठे जात आहे ते. इथे बघा रायडर आहेत, भरपूर रायडर आहेत. रायडिंग करून जातात इथे लोक. मोठा ग्रुप आहे इथे. नाशिक हवेला आम्ही लागलोय आता. तर इथून आम्ही थोड्या वेळात आम्ही समृद्धीला टच करू आणि आम्ही जात आहोत ते नाशिकच्या सप्तशृंगी देवीला मंदिरात. पुन्हा एकदा पेट्रोल पंपवर आलोय. थोडा हवा टायरची हवा चेक करून घेतो. आपल्याला समृद्धी मार्गावर जायचंय तर आपण टायर मध्ये हवा प्रॉपर असलेली बरी. हवा चेक करून झाली. आता आता आम्ही निघालोय टुवर्ड्स समृद्धीच्या दिशेने. थोडा थोडा पाऊस पण स्टार्ट झालाय. समृद्धीला आम्ही लागलोय आता. इथे आता समृद्धीसाठी राईड घेतलाय. आता चालू होईल समृद्धी मार्ग. शहरापासून एक 10-15 मिनिटं तिथे लागत नाही. मस्त असा सूर्य उगवत आहे. काही लवकर निघण्याचा एकच फायदा असतो की ट्रॅफिक जास्त नसते आणि वातावरण पण खूप छान असतं आणि आपला ट्रॅव्हलिंग टाइम लवकर निघून जातो. सगळी आमची फॅमिली बसलेली आहे. हे आमची मोठ्या जावेची मुलगी आहे साक्षी आणि इथे जानू आहे. आणि इथे आमच्या सासूबाई आहेत बसले आहेत आणि हे आहेत गाडी चालवत होते. बोलायचे काय साक्षी जानू? साक्षी सप्तशृंगीला जायचंय काल मला बोलली आणि तिचा योगायोग झाला. त्याच्यामुळे आम्हाला पण पहिल्यांदा जाते सप्तशृंगीला. जाम असं मज्जा येते. आता जाण्याचा प्लॅन मला कॅन्सल झाला पण इथे काका काकीकडे आली आणि इथे बनला प्लॅन. मस्त वाटतं. मस्त एकदम. चालू वेगू पण यावेळेस जरा फ्रेश आहे. साक्षी सोबत आहे. बघा सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि पूर्ण रस्ता पूर्ण रिकामा आहे आणि सकाळचे 6:45 वाजलेले आहे. आम्हाला असं वाटलं की आम्ही लवकर निघू तरी पण आमची तयारी होता आवरता आम्हाला उशीर झाला. समृद्धी हवेवरती गाडी चालवायला खूप मजा येते तशी म्हणायला गेलं तर, कारण की गाड्या पण कमी असतात, ट्रॅफिक पण असतं त्यावरती आणि आपण बऱ्यापैकी स्पीडनी पण जाऊ शकतो. स्पीड लिमिट आहे 120 चा पण आपण बिलो 100 जाणार. जास्त घाई करणार नाही आपण. हा टोल नाका आलेला आहे. टोल नाक्यावर पण गाड्या कमीच आहेत, जास्त ट्रॅफिक नाहीये, त्यामुळे आपण लगेच टोल नाका पास करू शकतो. अराउंड 300च्या वरती काहीतरी जी अमाऊंट आहे. एक्झॅक्ट मला माहित नाही, बघू आता. वरची आलेला आहे.
झोपले. जान्हवी पण आणि वेदिका पण. आता दुपारला येणार लहान. गाडीत बसले की त्यांना माहित नाही काय होतं, त्यांना लगेच झोप लागते. आता की रोड पण किती मस्त खाली आहे आणि बऱ्यापैकी स्पीडने चाललोय. गाड्या पण जास्त नाही आहेत रस्त्यावरती. इगतपुरीचा बोगदा क्रॉस झाला की आपण लगेच एक्झिट घेणार आहे नाशिक टुवर्ड्स नाशिकसाठी. वणीची सप्तशृंगी आपला 4 शक्तिपीठापैकी एक देवी आहे आणि ह्याच्या अगोदर आम्ही कधी त्या देवीला गेलो नाहीये, तर पहिल्यांदाच जातोय सप्तशृंगीला वणी गडावर. इगतपुरीचा बोगदा आलाय, टनल आलाय मोठा. आय थिंक अराउंड 6 ते 7 मिनिटाचा आहे. खूप छान बनवलं आहे. याच्यामुळे आपल्याला ॲक्च्युली खूप टाईम आपला वाचतो. नाशिकसाठी ॲक्च्युली जास्त हे नाही, पण पुढे जाण्यासाठी खूप फायदेशीर रस्ता आहे हा. खूपच छान. थोडं ढगाळ वातावरण पण दिसतंय पूर्ण. पाऊस येण्याची दाट शक्यता वाटते. पाऊस आला तर जरा अजून मजा येईल गाडी चालवायला, पण थोडं अजून क्लायमेट थंड होईल मस्त एकदम. वाटत तर नाही पाऊस येईल, पण मे बी पुढे पाऊस असू शकतो. इथे तर नाही आहे, पुढे असू शकतो पाऊस. बघूया आता पुढे जाऊन आपण. तुम्ही बघू शकता समोर डोंगर पूर्ण कापलाय आणि रस्ता बनवलाय, त्यामुळे लोकांना खूपच फायदेशीर ठरलाय हा रस्ता. रस्त्यावरती गाड्याच खूप कमी आहेत आणि हॉटेल्स पण जास्त नाही आहेत, त्यामुळे थांबायचा जास्त विचार पण करू शकत नाही माणूस. जसं जसं आम्ही पुढे जातोय तसं तसं क्लायमेट खूपच वेगवेगळं दिसतंय. आता पूर्ण धुके पसरले इथे आणि असं वाटतं की आभाळ पूर्ण खाली आलंय. खूपच छान दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण गाडी चालवतोय, त्यामुळे अजूनच एक खूपच छान एक्सपिरियन्स येतोय. सूर्य पण आहे आणि धुके पण आहेत आणि हे बघा सुंदर असा नजारा बघा तुम्ही, किती छान दिसतंय. हिरवगार आणि त्यात धुकं, खूपच छान. समृद्धी एक्झिट आहे टोल नाका इथे टुवर्ड्स नाशिकसाठी. तर आता थोडा आम्ही ते ब्रेक घेऊ, फ्रेश होऊ थोडं आणि चहा पाणी करून पुढच्या प्रवासाला मग स्टार्ट करू. साईडला पार्किंग पण आहे इथे आता टोल नाका क्रॉस झाल्यानंतर. की रस्त्याच्या दोन्ही साईडला मस्त अशी झाडं दिसत आहेत आणि या थंड वातावरणातून आपण आता गाडी चालवत आहे. खूपच छान असं दृश्य आहे. CNG पंप भरायला आलोय आता. थोडी लाईन आहे, 15 मिनिटं झाले. नंबर आता जवळ आले आमचा. आता बघूया. दिंडोरी रोडवरती एक CNG पंप आहे, तिथे आम्हाला CNG अवेलेबल भेटलंय. बाकी ठिकाणी तर मागे तर कुठे अवेलेबल नव्हता, 1-15 किलोमीटर मागे. तर आहे हा, बघू भेटतं का आता. CNG वरून आपण पुढे आलोय आता टुवर्ड्स आपण वणीच्या गडाजवळ चाललोय. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता मस्त असं सुंदर डोंगर आहेत दोन्ही बाजूला, हिरवीगार झाडी आहेत. कुठला डोंगर आहे माहित नाही. जो हा होल दिसतोय त्याच्यामध्ये सप्तशृंगी देवीने महिषासूर राक्षसाचा वध करताना त्यांनी त्रिशूळ फेकून मारलेला, तेव्हा तो डोंगराच्या पाठीमागे पडला होता, तेव्हाचा तो हा होल आहे. आम्ही आता वणी देवीच्या पायथ्याशी आलोय. खूपच छान असं मंदिर दिसतंय बघा तुम्ही. आणि इथे रोपवेने जाण्यासाठी असेल तर इथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल. 120 रुपये रिटर्न तिकीट आहे अडल्टसाठी आणि छोट्या मुलांसाठी 60 रुपये रिटर्न आहे आणि अबव्ह 75 साठी 60 रुपये तिकीट आहे. तर तुम्ही इथं तिकीट घेऊन इथून जाऊ शकता. ही बिल्डिंग आहे आणि
तिकीट पुढे स्कॅन होतं, त्यामुळे तुम्ही तिकीट घेऊनच जावा पुढे. मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे एक मोठं मार्केट दिसेल. तुम्ही इथून प्रसाद किंवा वटीचं सामान इथं घेऊन जाऊ शकता पुढे. आणि इथे लाईन आहे रोपवेसाठी, तर लाईनमध्ये उभे राहून तुम्हाला रोपवेने जाता येतं. रोपवे आता खाली येते. ही ज्यावेळी कार खाली येते त्यावेळी दुसरा कार वरती जातो, आणि ज्यावेळी वरचा खाली येतो त्यावेळी दुसरा हा खालचा वरती जातो. प्रॉपर बॅलन्सिंग करतात ते लोक. आणि इथे वरिष्ठ नागरिकांसाठी आणि हँडिकॅप लोकांसाठी लिफ्ट पण आहे, ते लोक यूज करू शकतात. VIP एंट्री डायरेक्टली. आणि इथे गर्दी बघा तुम्ही आता. आणि इथे आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे, भरपूर वेळ झाला. सगळे खूप एक्सायटेड आहेत. पहिल्यांदा रोपवेमध्ये बसणार आहोत आम्ही. याच्या अगोदर कोणीही बसलं नाही आहे, त्यामुळे सगळे एक्सायटेड आहेत. वेदिका पण बघा कशी एक्सायटेड आहे. तुम्ही बघू शकता आता एक कार वरती गेले आणि दुसरी कार खाली येते. प्रॉपर अरेंजमेंट आहे, प्रॉपर सेफ्टी पण आहे. त्यांचे टेक्निशियन पण जागोजागी उभे असतात, ते लोक गाईड करतात. आणि प्रॉपर सेफ्टी आहे इथे. काही असं भीतीचं काहीच वाटत नाही इथे. हे बघा खाली येते आता. खूपच छान वाटते येताना खाली. सेफ्टी गार्ड लावतात ते लोक आता, म्हणजे माणूस कुठेही जाऊ शकणार नाही, प्रॉपरली बाहेर येऊ शकतो. आतमध्ये आणि आम्ही चाललोय आता वरती. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला. हे बघा आम्ही आता मस्त बसलोय. नजारा बघा, बाहेरचं दृश्य बघा, बाहेरचं गडावरचं. खूपच छान. हे बघा. आणि ही पाठीमागची. आता अराउंड एक मिनिट पण लागत नाही वरती जायला, लगेच पोचतो. आणि हे गडाचं बघा दृश्य किती छान दिसते. या आम्ही ऑलमोस्ट आता पोचलोय आता, आणि वरती लाईन मध्ये जातोय आम्ही आता देवीच्या दर्शनासाठी. आणि तुम्ही बघू शकता इकडे माकडे भरपूर आहेत. काय करत नाही ते, पण खायची वस्तू असेल तर हातात ते लोक वाढून घेतात. तेवढं फक्त काळजी घ्या. हे बघा खूप असं सुंदर दर्शन देवीचं आम्हाला झालंय. खूपच छान, तुम्ही बघू शकता. म्हणून आम्ही आता खाली आलोय. हे बघा हा असा व्ह्यू आहे. खाली आलो आम्ही, आणि इथे जेवणाची सोय आहे. इथे नाश्ता जेवण सर्व अवेलेबल आहे. तर आम्ही सर्वांनी नाश्ताच केला इथे. ऑलमोस्ट 3 वाजून गेलेले, त्यामुळे आम्ही जास्त भानगडीत नाही पडलो जेवायच्या, कारण की परत सगळ्यांना ट्रॅव्हलिंग पण करायचं होतं. तर शेवटी निघताना मग देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही पार्किंगच्या दिशेने. आणि ही बघा पार्किंग आहे इथे. आमचे 4 तासाचे काही 150 रुपये त्यांनी घेतले, तरी तुम्ही इथे पार्किंग करू शकता. निघालो तसा मला पाऊस लागला खूप चांगला. आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला 4 वाजलेले आम्हाला निघालो ऑलमोस्ट. तर आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय. बघू आता किती वाजता ते पोचायला. 4:15 तास दाखवत आहे ऑलमोस्ट मॅपमध्ये. तर बघू आता पुढे पाऊस किती आहे, ट्रॅफिक आहे, त्यावर डिपेंड आहे सर्व. मी आता समृद्धीच्या स्टार्ट पॉईंटला आलोय आता. तुम्ही बघू शकता इथे टोल नाका आहे. आता इथे हायवे लागेल. अराउंड 1-1.5 तासात, इथून 1.5 तासामध्ये आम्ही पोचून जाऊ घरी. वाजलेत 4 वाजता निघालेलो, आणि आता 9 वाजले. ट्रॅफिक होती थोडीफार, आणि पाऊस होता भरपूर बऱ्यापैकी समृद्धीवरती. चला आलो व्यवस्थित. बाय.